नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना डाटा हा टॅब आज आपण त्या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहे। त्याच्यामध्ये बघा काही वर्किंग आपल्याला या ठिकाणी करायला भेटतं। त्यामध्ये सगळ्यात पहिलं जो आहे तो गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा, त्या ठिकाणी त्यालाच पहिलं गेट एक्सटर्नल डाटा असेही म्हटलं जायचं। म्हणजे थोडक्यात काय आहे की त्या ठिकाणी जर तुम्हाला ह्या एक्सेल शीट सोडून बाहेरचा डाटा जर त्या ठिकाणी इथे इम्पोर्ट करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा त्या ठिकाणी वापरू शकता, ज्यालाच आपण गेट एक्सटर्नल डाटा या ठिकाणी म्हणणार आहे। त्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी CSV फाईल आहे, XML फाईल आहे, JSON फाईल आहे, एखादा फोल्डर आहे। त्यानंतर डाटाबेस या ठिकाणी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे डाटाबेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, आता बघा आपण या ठिकाणी काय करणार आहे की टेक्स्टची जी फाईल आहे ती आपण त्या ठिकाणी इम्पोर्ट करणार आहे। ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे वर्किंग करायचं आहे आपण पाहू। मी काय करेल की एक टेक्स्टची फाईल या ठिकाणी घेईल आणि ती टेक्स्टची फाईल ओपन केल्यानंतर मी त्यामध्ये काही वर्किंग या ठिकाणी करेल की ज्यामध्ये मला पूर्ण वर्किंग या ठिकाणी करता येईल। अशा प्रकारे टेक्स्टची फाईल या ठिकाणी मी घेईल। बघा त्यामध्ये नाव लिहीन IT करियर कम्प्युटर इन्स्टिट्यूट, सेकंड फ्लोर अबाव आसरा लंच होम, अपोजिट घुमटकर पेट्रोल पंप, राजगुरुनगर। अशा प्रकारे मी या ठिकाणी एक फाईल तयार करेल आणि Ctrl+S करून ती सेव्ह करेल। तर नाव मी चेंज करतो, IT करियर असं नाव या ठिकाणी आपण घेऊया। बघा आता मला काय करायचं आहे की जे मी टेक्स्ट फाईल तयार केली ती मला इथे त्या ठिकाणी त्याचं वर्किंग या ठिकाणी घ्यायचं आहे। म्हणजेच मी इथे एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना मला त्या टेक्स्टमध्ये मी जे वर्किंग केले ते मला या ठिकाणी घेता आलं पाहिजे। बघा ती टेक्स्ट फाईल आहे म्हणून या ठिकाणी आपण टेक्स्ट आणि CSVचं ऑप्शन घेणार आहे। इथे पण तुम्हाला त्या ठिकाणी तो ऑप्शन भेटतो। आपण या डेस्कटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी IT करियर ही फाईल या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि इम्पोर्ट म्हणायचे, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तुमची जी फाईल आहे ती त्या ठिकाणी इम्पोर्ट या ठिकाणी तुमची होईल। या ठिकाणी बघा कनेक्टिंग होतोय, त्यामध्ये असणारा डाटा आपल्याला या ठिकाणी सगळं दिसतोय। आपण जे टाईप केलं होतं IT करियर कम्प्युटर इन्स्टिट्यूट, सेकंड फ्लोर अबाव आसरा लंच होम, अपोजिट घुमटकर पेट्रोल पंप, राजगुरुनगर। मी फक्त या ठिकाणी लोड म्हणेल आणि लोड म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण डाटा या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल। ठीक आहे, म्हणजे आपण जो डाटा टेक्स्ट फाईलमध्ये त्या ठिकाणी टाईप केला होता तो सर्व डाटा आपण एक्सेलमध्ये इम्पोर्ट करून घेतला आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी क्वेरीज आणि कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे हे जे वर्किंग आहे हे वर्किंग आणि ती जी फाईल होती आपल्याकडे टेक्स्ट फाईल त्याचं कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचं आहे। जर या ठिकाणी मी काही चेंजेस केले म्हणजे या टेक्स्ट फाईलमध्ये मी जर काही चेंजेस केले असेल तर इथेही त्या ठिकाणी एक्सेल फाईलमध्ये चेंजेस व्हायला पाहिजे। या ठिकाणी मी रिफ्रेश म्हणाल, रिफ्रेश केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही पाहू शकता जे तुम्ही इकडे चेंजेस करणार आहे तेच चेंजेस ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी डायरेक्टली आलेले दिसेल। बघा आपण त्या ठिकाणी रिफ्रेश करणार आहे, रिफ्रेश केल्यानंतर तुमचं वर्किंग सगळं या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सॉर्ट आहे। पहा या ठिकाणी समजा मी काय करेल की काही वर्किंग घेईल, वर्किंग घेतल्यानंतर वर्किंग घेतल्यानंतर बघा आपल्याला सॉर्ट करायचं। आता सॉर्ट काय करतं की त्या ठिकाणी आपला जो काही वर्किंग आहे हे चढता क्रम आणि उतरता क्रम या दोन्हींच्या लाईननुसार त्या ठिकाणी लावतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळ्यात आपल्याला जर चढता क्रम लावायचा असेल म्हणजे आपण त्या ठिकाणी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट हा जर त्या ठिकाणी फॉर्म्युला घेतला
किंवा हे जर सॉर्ट आपण त्या ठिकाणी घेतलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत त्या ठिकाणी वर्किंग करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता 1879 ते हायेस्ट आपण त्या ठिकाणी 11,173 आपण या ठिकाणी पाहतो. पण तेच जर आपण त्या ठिकाणी लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट असं जर आपण त्या ठिकाणी सॉर्ट केलं तर सगळ्यात मोठी संख्या वरती असते आणि सगळ्यात लहान संख्या खाली असते. ठीक आहे, अशा प्रकारचं वर्किंग आपल्याला या ठिकाणी करता येईल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे आपण सॉर्टने वर्किंग करणार आहे आणि इथे आपण त्या ठिकाणी फिल्टरने वर्किंग करणार आहे. कशाने करणार आहे? फिल्टरने करणार आहे. आता सॉर्ट आणि फिल्टरमध्ये काय वर्किंग डिफरंट आहे हे थोडंसं आपण समजून घेऊ. सॉर्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मला वर्किंग करत असताना एक ठराविक एरिया या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. म्हणजे जेवढा एरिया आपण सिलेक्ट करेल तेवढ्याच एरियाचं वर्किंग आपल्याला सॉर्टमध्ये झालेलं पाहायला भेटेल. तुम्हाला काय करावं लागेल? एक ठराविक एरिया सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानुसारच त्या ठिकाणी वर्किंग होईल. इथे बघा कॉलम आपण जो सिलेक्ट केला आहे, कॉलम एप आहे, व्हॅल्यू त्याची त्या ठिकाणी त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे सॉर्टमध्ये आपल्याला ठराविक एरिया सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर त्यामध्ये वर्किंग होईल. पण फिल्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक टायटल या ठिकाणी टाकावं लागेल आणि जे काही वर्किंग होईल हे त्या टायटलवरती त्या ठिकाणी वर्किंग होईल. म्हणजे इथे पण तुम्ही लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट इथे वर्किंग करू शकता. परंतु इथे मी जे काही वर्किंग करतोय हे माझं वर्किंग पूर्णपणे टायटलमध्ये वर्किंग केलेलं आपल्याला पाहायला भेटेल. फिल्टरमध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्ही काही जे काही तुमच्या रो आहे ते तुम्ही त्या हाईड करून ठेवू शकता. समजा मी म्हटलं की त्या ठिकाणी 10,000च्या वरती जेवढ्या संख्या आहे त्या सर्व संख्या त्या ठिकाणी मला इथे दिसल्या नाही पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी मला त्या काय करायच्यात? हाईड करायच्यात. काय करायच्यात? हाईड करायच्यात. मी या ठिकाणी हाईड करू शकतो. इथं बघा ज्या संख्या आपल्याला नकोय आपण त्यांची टिक या ठिकाणी काढणार आहे. तुम्ही खाली पाहू शकता मी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी खालचे जे काही संख्या आहेत त्या ठिकाणी ॲटोमॅटिक त्या हाईड झाल्यात. त्या ठिकाणी त्या काढून पुन्हा आणायच्यात. मी या ठिकाणी क्लिअर म्हणेन, म्हणजे जो तुमचा फिल्टर अप्लाय झाला आहे तो त्या ठिकाणी तुमचा फिल्टर या ठिकाणी निघून जाईल. ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी ठराविक एरिया सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. पुढची कन्सेप्ट काय की टेक्स्ट टू कॉलम. इथे मी समजा काही नावं या ठिकाणी एका फुल नेम आपण या ठिकाणी घेऊ. मी म्हटलं कमलेश सुरेश होले, नागेश दिनेश मलगे, रमेश सुरेश होले, मंगेश सुरेश मलगे, असं वर्किंग या ठिकाणी घेईल. आता बघा त्या ठिकाणी हे माझं जे वर्किंग आहे हे मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की एकाच कॉलममध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम ह्या तीनही संख्या त्या ठिकाणी मला एकाच कॉलममध्ये पाहायला भेटतात. मला जर ते वेगवेगळे कॉलममध्ये करायचं असेल इथे मला त्या ठिकाणी ह्या कॉलममध्ये फर्स्ट नेम पाहिजे, इथे मिडल नेम पाहिजे आणि या ठिकाणी मला लास्ट नेम पाहिजे. मी काय करेल की एका कॉलममधून अनेक कॉलममध्ये ट्रान्सफर करून घेईल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी टेक्स्ट टू कॉलम म्हणेल, नेक्स्ट म्हणा. आता मला जर त्या ठिकाणी एका कॉलममधून अनेक कॉलममध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर तो ट्रान्सफर कुठून झाला पाहिजे हे मला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मी या ठिकाणी कॉमापासून देण्यापेक्षा स्पेसपासून देईल. म्हणजे जिथं मी स्पेस दिला आहे तिथून पुढे त्या ठिकाणी माझं नेक्स्ट कॉलममध्ये ट्रान्सफर झालं पाहिजे. इथं नेक्स्ट म्हणा, फिनिश म्हणा. बघा तुम्ही पाहू शकता ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी इथे फर्स्ट नेम, इथं मिडल नेम आणि इथं लास्ट नेम तुम्हाला त्या ठिकाणी गेलेलं दिसेल.
म्हणजे एका कॉलममधून अनेक कॉलममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही टेक्स्ट टू कॉलमचा उपयोग त्या ठिकाणी करू शकता. परंतु मला काय करायचं आहे की आता अनेक कॉलममधून एका कॉलममध्ये ट्रान्सफर जर करायचं असेल तर मी कशा प्रकारे त्या ठिकाणी केलं पाहिजे पहा. मी या ठिकाणी फर्स्ट काय करेल की फक्त एक माझं वर्किंग काय करेल की जे माझं वर्किंग आहे ते या ठिकाणी मी टाईप करेल आणि त्याच्या खाली आल्यानंतर फ्लॅश फिल या ठिकाणी म्हणेल. तुम्ही पाहू शकता अनेक कॉलममधून एका कॉलममध्ये मी कशा प्रकारे त्या ठिकाणी वर्किंग केलं. म्हणजे हे अनेक कॉलममध्ये वर्किंग आहे, हे एकाच कॉलममध्ये त्या ठिकाणी डिवाइड आपण केलं, त्यानुसार वर्किंग या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की रिमोट डुप्लिकेशन. आता रिमोट डुप्लिकेशन कसं वर्किंग करतं हे समजून घ्या. त्याच्या नावातच आहे, तुम्ही त्या ठिकाणी जे डबल असेल ते त्या ठिकाणी रिमूव्ह होईल. ठीक आहे, बघा आपण इथे काही नंबर या ठिकाणी लिहिले. समजा मी 35 ते 45 मधले काही नंबर या ठिकाणी रँडमली टाईप केले. इथे मी 35 ते 45 मधले काही रँडमली वर्ड या ठिकाणी टाईप केलेत. आता त्यामध्ये किती संख्या डबल आहे हे मला माहीत नाही आहे, परंतु मला जी संख्या डबल आहे ती त्या ठिकाणी मला काढून टाकायची आहे. मी या ठिकाणी रिमूव्ह डुप्लिकेशनचा उपयोग करेल. कॉलम या ठिकाणी ओके म्हणा. आपल्याला सांगितलं आहे की 13 डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड अँड रिमूव्ह 8 युनिक व्हॅल्यू रिमेन नॉट दॅट काउंट्स मे इन्क्लूड एम्प्टी सेल स्पेस. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही 8 ज्या काही आपल्या युनिक व्हॅल्यू आहे त्या 8 युनिक व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे जे काही डुप्लिकेशन जे आहे ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये भेटून जाईल, निघून जाईल. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती डाटा व्हॅलिडेशनची आहे. बघा डाटा व्हॅलिडेशनमध्ये आपण काय वर्किंग करतो तर इथे काही मी मुलांची नावं या ठिकाणी लिहितोय. आणि त्या मुलांनी असलेले सब्जेक्ट आता बघा ह्या मुलांना मला मार्क्स द्यायचे आणि मी तुम्हाला म्हटलं की त्या ठिकाणी ह्या मुलांना तुम्ही मार्क्स द्या. आता तुम्ही जर मार्क देत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एका मुलाला त्या ठिकाणी कमीत कमी 70-80च्या दरम्यान त्या ठिकाणी मार्क्स देऊन टाकसाल, बरोबर आहे. परंतु माझी काही कंडिशन आहे की तुम्ही मार्क देत असताना त्या ठिकाणी त्या मुलांना 50च्या वरती आणि 75च्या आतमध्येच मार्क त्या ठिकाणी द्यायचे. बघा तुम्ही त्या ठिकाणी काही असे त्या ठिकाणी फॉर्म पाहिले असेल की जिथे डेट सांगितलेली आहे तिथे आपण डेटच घेतो आणि जिथे अमाऊंट सांगितलेली आहे तिथे आपण अमाऊंटच घेऊ शकतो. अशा प्रकारे काही फॉर्म तयार केले गेलेले असतात. आपल्याला वर्किंग करत असताना या ठिकाणी फक्त 50 ते 75च्या मध्ये जी काही संख्या येणार आहे तीच संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. मी या ठिकाणी डाटा व्हॅलिडेशनचा उपयोग करेल. डाटा व्हॅलिडेशनमध्ये या पहिल्या सेटिंगमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी भरपूर वर्किंग आपण करू शकतो ज्याच्यामध्ये होल नंबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादा नंबर असेल आपला पण होल नंबरच आपल्याला वर्किंग करायचे. काही डेसिमल पॉईंट असेल डेसिमल पॉईंटवरती वर्किंग होईल. काही लिस्ट असेल लिस्टवरती तुम्ही वर्किंग करू शकता. डेट असेल तुम्ही डेटवरतीही वर्किंग करू शकता. त्यानंतर टाईमवरतीही वर्किंग करू शकता. टेक्स्टवरतीही करू शकता. आणि त्या ठिकाणी कस्टमाइज करायचं असेल तर तुम्हाला पाहिजे तसं त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकता. ठीक आहे. आत्ता बघा आपल्याला त्या ठिकाणी जे काही वर्किंग करायचं आहे ते त्या ठिकाणी 50 ते 100 म्हणजे 50 ही एक नंबर आहे आणि 100 हा एक नंबर आहे. आपण त्या ठिकाणी होल नंबर या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग आपल्याला पाहायला भेटतं. ज्याच्यामध्ये बिटवीन म्हणजे काय तर च्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी दोन संख्यांच्या मध्ये जी संख्या त्या ठिकाणी असेल ती त्या ठिकाणी बिटवीनमध्ये येईल.
त्यानंतर नॉट बिटवीन म्हणजे काय, की आताच मी तुम्हाला सांगितलं की 50 ते 75च्या मध्यभागी जे असेल ते त्या ठिकाणी येईल, पण त्याच्या मध्यभागी नसणारे जर तुम्हाला टाकायचे असेल तर त्या ठिकाणी नॉट बिटवीनचा उपयोग तुम्ही करू शकता. त्यानंतर इक्वल टू म्हणजे समांतर, म्हणजे एकच संख्या जर घ्यायची असेल तर घेऊ शकता. नॉट इक्वल टू म्हणजे ते सोडून तुम्ही सगळे त्या ठिकाणी घेऊ शकता. ग्रेटर दॅन म्हणजे काय, की च्यापेक्षा जास्त, म्हणजे त्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. लेस दॅन म्हणजे च्यापेक्षा कमी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यापेक्षा कमी जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी च्यापेक्षा कमी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू म्हणजे त्या ठिकाणी ते आणि त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लेस दॅन इक्वल टू ती संख्या आणि त्यापेक्षा कमी संख्या घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण बिटवीनमध्ये काम करणारे मिनिमम 50 असेल आणि मॅक्झिमम त्या ठिकाणी 75 असेल. इनपुट मेसेज टाका की तुम्हाला इथं काय वर्किंग करायचं आहे, तर मला या ठिकाणी मार्क्स टाईप करायचे आहेत. एरर अलर्ट जर त्यापेक्षा वेगळं वर्किंग करत असेल तर आपल्याला सांगायचं आहे की दिस इज मार्क्स नॉट व्हॅलिड. ओके म्हणा. बघा या ठिकाणी आपल्याला मार्क्स हा वर्ड आलाय. आपण जिथे टिक करतोय आपल्याला काय टाईप करायचे आहेत, तर आपल्याला मार्क्स या ठिकाणी घ्यायचे. आपण साईडला टाईप केल्यानंतर येणार नाहीये, इथंच येणार आहे. आता बघा मी समजा त्या ठिकाणी काय केलं की 55 टाईप केलं, मी 54 टाईप केलं, मी 53 केलं, मी 51 पण केलं, मी 50 पण केलं, म्हणजे त्या ठिकाणी 50 पण टाईप होतोय. पण जेव्हा मी 49 टाईप करायला जाईन तेव्हा मला सांगेल दिस इज मार्क इज नॉट व्हॅलिड, म्हणजे त्या ठिकाणी ते मार्क व्हॅलिड नाही आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी 73 टाईप करतोय, 74 करतोय, 75 हे त्या ठिकाणी माझं टाईप होतोय. पण मी जर 76 टाईप केलं तर त्या ठिकाणी ते येणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी मी ह्या सेल अशा प्रकारे व्हॅलिडेट केल्यात की ज्यामध्ये फक्त 50 ते 75 यामध्येच व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करू शकता. बघा आता जर तुम्हाला त्यानंतर ते रिस्ट्रिक्ट केलेलं काढायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डाटा व्हॅलिडेशनमध्ये येऊन इथेच क्लिअर म्हणावं लागेल. इथे जेव्हा तुम्ही क्लिअर म्हणाल त्यावेळेसच त्या ठिकाणी ते क्लिअर होईल, बाहेर कुठेही त्या ठिकाणी क्लिअर करता येत नाही. त्यानंतर कन्सॉलिडेट आहे. कन्सॉलिडेट त्या ठिकाणी डाटा एकत्रीकरणासाठी वापरला जातो. समजा मी या ठिकाणी 20 लिहिलं, इथं 40 लिहिलं, इथं 60 लिहिलं, त्यानंतर इथे 80 लिहिलं आणि इथं 100 लिहिलं. मला एकत्र करायचं असेल तर त्या ठिकाणी मी एकत्र करू शकतो. कन्सॉलिडेटचा वापर करून या ठिकाणी आपल्याला वर्किंग करता येईल. ॲड म्हणा, त्यानंतर पुन्हा एकदा ॲड म्हणा. मला या सगळ्यांची सम काढायची, मी या ठिकाणी काढू शकतो. बघा 20 आणि 40 60, 60 आणि 60 120, 120 आणि 80 200, 200 100 300. आपण या ठिकाणी समचाही फॉर्म्युला वापरू शकतो. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ते त्या ठिकाणी हॉटिप ॲनालिसिस. त्या ठिकाणी आपण डाटा टेबलचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. एक सेकंड. हॉटिप ॲनालिसिसचा उपयोग करून आपण या ठिकाणी डाटा एकत्र करणार आहे. ठीक आहे, त्याच्या पुढची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. मला एकत्र ग्रुप तयार करायचा आहे, मी या ठिकाणी ग्रुप तयार करू शकतो. म्हणजे 4 यांचा तुम्हाला त्या ठिकाणी रोचा ग्रुप तयार करायचा आहे, ग्रुप तयार करू शकता. पुन्हा अनग्रुप करायचा आहे, तुम्ही या ठिकाणी अनग्रुप करू शकता. मला कॉलमचा ग्रुप करायचा आहे, मी या ठिकाणी कॉलमचा ग्रुप तयार करू शकतो. मला पुन्हा त्या ठिकाणी तो अनग्रुप करायचा आहे, या ठिकाणी मी अनग्रुप करू शकतो. आणि सब टोटल आहे, एकाच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 फॉर्म्युले वापरायचे असेल तर सब टोटलचा उपयोग त्या ठिकाणी आपण करतो. इथे त्या ठिकाणी तुम्हाला जे डाटा आहे त्या डाटावरती त्या ठिकाणी सब टोटलचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. असाइनमेंट नंबर 7 वरती तुम्हाला त्या ठिकाणी तो डाटा त्या ठिकाणी भेटून जाईल. धन्यवाद. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं लेक्चर कंप्लीट होतं.